हे पाहता आयटम वाईज त्याला प्रिंट करताना समजा असा मेसेज आला .NET फ्रेमवर्कचा, तर आपल्याला सध्या याला सोडून द्यायचं. असं आपलं सॉफ्टवेअर मिनिमाइज करू, आपण बंद करून टाकू. कंट्रोल पॅनल मध्ये जायचं. कंट्रोल पॅनल मध्ये लार्ज आयकॉनला क्लिक करून कॅटेगरीला करायचं. मग इथे अनइन्स्टॉल प्रोग्राम येतं. अनइन्स्टॉल प्रोग्राम मध्ये जाऊन टर्न विंडोज फीचर्स ऑन अँड ऑफ आहे, याला क्लिक करायचं. इथे हे सगळं असं येतं. त्याच्यात इथे आपल्याला पहा .NET फ्रेमवर्क 3.5 दिलेला इथे, हे दिसतं ना. बस याच्या समोर क्लिक करायचं, हे तिन्ही समोर, त्याला ओके करायचं. मग लेट विंडोज अपडेट डाउनलोड द फाइल्स फॉर यू, हे याला क्लिक करायचं. मग हे डाउनलोडिंग होईल आणि .NET फ्रेमवर्क इन्स्टॉल होऊन जाईल. हे झालं की कॉम्प्युटर एकदा रिस्टार्ट करायचं, मग हा एरर मेसेज येणं बंद होऊन जाईल.